पुण्यामध्ये शिवसेना 25 जागांवर ठाम आहे। 25 पेक्षा कमी जागा मिळत असतील तर वेगळे लढण्यात काय चूक असं बोललं जातंय। रवींद्र धंगेकर आणि आबा बागुल यांना डावलून कोणताही निर्णय होणार नाही असंही आता सांगण्यात येत आहे। सेनेला ज्या जागा पाहिजेत त्याच मिळाव्यात अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे। मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे नाराज असल्याची चर्चा आहे। पालिका निवडणूक प्रक्रियेतून वगळल्याने आता नाराजी समोर येते। जागा वाटपात योग्य तो न्याय मिळत नसल्याने मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे नाराज असल्याची चर्चा आहे। तसेच पालिका निवड प्रक्रियेतून मुंबई अध्यक्ष देशपांडे यांना वगळल्याची ही माहिती समोर येते। राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली आहे। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते। जागा वाटप आणि प्रचार दौऱ्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। राज ठाकरेंच्या सभा दौरे निवडणूक रणनीतीवर या बैठकीत चर्चा होणार आहे। तर आज आणि उद्या एबी फॉर्म देण्यात येणार असून एकाच दिवशी फॉर्म भरण्याचे आदेश राज ठाकरे देण्याची शक्यता आहे। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे। महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वात प्रथम काँग्रेसचे उमेदवार जाहीर करण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जागा वगळून पहिली यादी ही जाहीर करण्यात आली। काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी ही यादी जाहीर केली आहे। अरुण गवळी यांच्या दोन्ही मुलींनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। अरुण गवळींच्या दोन्ही मुलींकडून अर्ज भरण्यात आलेत। माजी नगरसेविका गीता गवळी आणि धाकटी मुलगी योगिता गवळी यांनी दोघींनी अखिल भारतीय सेनेकडून आता भायखळा विभागातील ई विभागामधून अर्ज भरले आहेत। मुंबई महानगरपालिकेअंतर्गत 190 अधिक मतदान केंद्र उभारणार असल्याची माहिती। एकही मतदान केंद्र अतिसंवेदनशील नाही। खासगी सोसायटीमध्ये अधिक मतदान केंद्र उभारणार असल्याची माहिती। मतदानाचा टक्का वाढवण्याच्या उद्देशाने आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुंबई महापालिका अंतर्गत येणारे एकही मतदान केंद्र अतिसंवेदनशील नाही अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये यावेळी 190 अधिक मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत। शहरातील सुमारे 700 खासगी सोसायटीमध्ये नागरिकांच्या घरच्या जवळ मतदान केंद्र स्थापन केली जाणार आहे। मतदानाचा टक्का वाढवण्याच्या उद्देशाने अधिक मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे। ठाणे केडीएमसी मध्ये युतीचं भिस्त घुंगडं कायम आहे। युतीसाठी पुन्हा पहाटेपर्यंत बैठका पार पडतायत। जागा वाटपावरून भाजप शिवसेनेमध्ये पहाटे 4 पर्यंत बैठक पार पडते। बैठकीमध्ये वाटाघाटीवरून दोन्ही स्थानिक नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। ठाणे मनपासाठी 3 ते 5 जागांवर युतीचे घोडे अडले आहे। ठाण्यामध्ये शिवसेनेचाही स्वतंत्र प्रचाराचा नारळ फोडण्यात येतोय। खासदार श्रीकांत शिंदेंच्या आज स्वतंत्र सभा होणार आहेत। युती अडचणीत शिवसेना देखील मैदानात या ठिकाणी ठाण्यामध्ये आपण पाहतोय फलकबाजी केलेली पाहायला मिळते। शिवसेनेचा स्वतंत्र प्रचाराचा नारळ फुटणारे खासदार श्रीकांत शिंदे यांची स्वतंत्र सभा आज कळव्यामध्ये पार पडणार आहे। आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील संभ्रम आणि अनिश्चिततेचा फटका आता थेट प्रचारावर दिसून येतोय। शिवसेनेने स्वतंत्र प्रचाराची ठाम भूमिका घेत मैदानात उतरण्याचा निर्णायक पाऊल उचलला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।